पुण्याच्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज रात्री 9 वाजता मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली आहे। दरम्यान पुण्यातल्या पाणी रस्त्यानंतर आता बातमी पुण्यातल्या घरांची। स्वतःचं हक्काचं घर मिळेल या आशेने त्यांनी दागिने प्रसंगी मंगळसूत्र गहाण ठेवलं, पण आता कर्जाचा हप्ताही सुरू आहे आणि घरही मिळालं नाही। ही व्यथा आहे पिंपरी चिंचवडमधल्या 1100 कुटुंबांची। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवडमधल्या अजिंठा नगर भागातल्या तब्बल 1100 कुटुंबांना महापालिकेनं घर देण्याचं मान्य केलं। पालिकेनं या नागरिकांना 44,000चा हप्ता भरायला सांगितला। त्यासाठी या नागरिकांनी कर्ज काढलं। काहींनी दागिने गहाण ठेवले, पण नागरिकांना महापालिकेकडून अजून घरच मिळालेली नाहीत। ज्या झोपड्यांमध्ये हे नागरिक राहत होते त्या झोपड्या पालिकेनं याआधीच पाडल्या आहेत। त्यामुळे कर्जाचे हप्ते सुरू आणि डोक्यावर छप्पर नाही अशी त्यांची अवस्था आहे। लवकरात लवकर महानगरपालिकेने आम्हाला घराचा ताबा द्यावा। आम्ही अक्षरशः गळ्यातले मंगळसूत्र गहाण ठेवून लोकांचे कर्ज काढून ह्याला पैसे भरलेत घरासाठी। आमची तर खूपच बिकट परिस्थिती आहे। चाव्या दिना झाल्या तेथून टॅक्स जातोय आमचा। महिन्याच्या महिन्याला ह्यांनी गळ्यातलं गहाण ठेवून महिलांनी हप्ता भरलेला आहे, तरी पण अजून ह्यांनी पैसे भरलेत, तरी पण ह्यांना चाव्या दिना झाल्यात आणि अजूनही करायला झाल्यात। घरांचा ताबा कुणाकडे नसल्यामुळे आता या घरांचं नुकसान होत आहे। अनेक घरांच्या काचा फोडल्या आहेत, इमारतींचं नुकसान झालंय। या ठिकाणी दारूचे अड्डे बनलेत। ही घरं अशीच पडून असल्यानं महापालिकेलाही मोठं नुकसान होणार आहे। पण महापालिकेचे अधिकारी मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीत। महापालिकेच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।